आज दिनांक 10 मे रोजी महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र नागरी आरोग्य केंद्र KGMC अंतर्गत कर्करोग निदान शिबिर आयोजित केली आहे। या शिबिरास साठी माननीय आयुक्त अभिनव गोयल सर, MOH मॅडम, डॉक्टर दीपा शुक्ला मॅडम, सात रोग तज्ञ आणि NCD अधिकारी डॉक्टर प्रतिभा पाटील मॅडम आणि कॅन्सर व्हॅन आम्हाला उपलब्ध करण्यासाठी मोबाईल व्हॅन ठाण्याचे सिव्हिल सर्जन डॉक्टर कैलाश पवार सर यांच्या सहवासाने इथे हा कर्करोग तपासणी शिबिर आयोजित केली आहे। 3 कर्करोग यांची तपासणी होत आहे। ब्रेस्ट कॅन्सर, ऑरल कॅन्सर आणि सर्वायकल कॅन्सरची तपासणी इथे होते आणि त्यासाठी लागणारे सिव्हिल सर्जनची टीम ही ठाण्यावरून इकडे आलेली आहे। सर्व टीम उपलब्ध केली आहे। गायनेकोलॉजिस्ट आहेत, डेंटल सर्जन आहेत आणि NCD स्टाफ ठाण्यावरून इकडे आलेले आहे। डोंबिवली पूर्वचे म्हणजे महाराष्ट्र नागरी आरोग्य केंद्राचे स्टाफ व आशा वर्कर यांनी या एरियातले कर्करोगचे सस्पेक्ट इकडे घेऊन येतात। डोंबिवलीत येणारे सर्व नागरी आरोग्य केंद्राचे स्टाफ, नर्स आणि आशा वर्कर हे त्यांच्या एरियातून इकडे ह्या शिबिरासाठी त्यांचे सस्पेक्टेड कर्करोग पेशंट्स घेऊन येतात आणि हे पेशंट्सची तपासणी झाल्यानंतर जर त्याच्यात कोणी पेशंट आढळलं तर त्यांचं फॉलोअप प्लस त्यांना रेफरल केलं जातो ठाणे सिव्हिलला आणि मग त्यांचं फॉलोअपही केलं जाईल आणि प्लस त्यांची लवकर ट्रीटमेंट करण्याचं आयोजन केलं आहे। वाढता कर्करोग बघता महिलांनी एकच आहे की 30च्या वयोगटानंतर आपली 5-5 वर्षात किमान पॅप्समेअर हे तपासणी करावी, जेणेकरून सर्वायकल कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर यांचे निदान लवकर माहिती पडणार आणि जर काही आढळले तर त्यांची ट्रीटमेंट लवकर होणार।